बीड जिल्ह्याला सलग 8 ते 10 दिवस प्रचंड अतिवृष्टीने तडाखा दिला आणि यामध्ये बीड तालुक्यात देखील प्रचंड नुकसान झालंय। सर्वच जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये नुकसान झालेलं आहे। मात्र मी सध्या बीड तालुक्यातल्या पांढऱ्याची वाडी परिसरात आहे। या ठिकाणी पांढऱ्याची वाडी, एळमघाट, डोयफोडवाडी, चाकरवाडीसह एकूण 14 ते 15 गावांमध्ये या अतिवृष्टीचा प्रचंड तडाखा बसलेला आहे आणि यामध्ये सोयाबीन, कापूस, उडीद, मूग यासह ऊस पिकाचं देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सध्या आपण ही जी दृश्य पाहतोय ती पांढऱ्याच्या वाडी या ठिकाणच्या परिसरातली आहेत आणि या ठिकाणी जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत सर्वत्र सोयाबीन आणि इतर पिकं आहेत ही सर्व करपून गेले आहेत आणि अनेक पिकांचे जे आहेत ते अशा प्रकारे पानं जे आहेत ते पिवळे पडलेले आहेत आणि अजून देखील या संपूर्ण पिकामध्ये जर आपण पाहिलं तर पाणी पाहायला मिळतंय आणि 24 तासाच्या अधिक जर या पिकांमध्ये पाणी राहिलं, जास्त वेळ जर पाणी राहिलं तर ही पिकं जी आहेत ते पूर्णपणे कामातून जातात आणि या पिकांमध्ये सलग 7 ते 8 दिवस पाणी होतं। आता हे पाणी ओसरलेलं पाहायला मिळतंय। मात्र ज्या पद्धतीची ही परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यावरून हे पिकं जे आहेत ते 100% पूर्णपणे गेलेले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडलाय आणि जी अतिवृष्टी बीड जिल्ह्यामध्ये झाली त्या अतिवृष्टीने या पांढऱ्याच्या वाडीसह या आसपासच्या सर्व परिसरातील गावातील शेतीला मोठा फटका बसलाय। शेकडो हेक्टरवरील पिकं जी आहेत ते पूर्णपणे खराब झालेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती मदतीची। आज अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री दौरा करतात बीड जिल्ह्याचा। मात्र ज्या भागात ते गेले नाहीत त्या भागातली देखील परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे आणि आपण ज्या भागामध्ये आहोत त्या भागातील सर्व पिकं सध्या पूर्णपणे करपून गेल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।